समर येऊ का? काकू ये बिझी असशील ना? सॉरी तुला डिस्टर्ब केलं, पण काय थोडं अर्जंटली बोलायचं होतं. नाही बोल ना. काय झालं? तसं काही विशेष नाही, पण आनंद कसा आहे, बरेच दिवसात आपल्या घरी आला नाही ना, म्हणून. आनंद? उत्तम. काय गंमत आहे, आज सगळे आनंद बद्दलच विचारतात. नाही, मला जस्ट आठवण झाली, कारण हल्ली एक त्याच्या बाबतीत विचित्र गोष्ट कानावर आली माझ्या, म्हणून. कुठली? हेच की आनंद दुसरीकडे जॉब शोधतोय. ए हरामखोर, तुला बायका पुरा जड झाली का रे? चुपचाप भितो का आणू त्यांना? एक लक्षात ठेव, आधी बायकोला गोळी घालेन मग पोरांना. प्लीज तुम्ही त्यांना काही करू नका, त्यांना त्रास देऊ नका, त्यांना काही करू नका. मी तुम्ही सांगताय तसं सगळं करायला तयार आहे. मी राजीनामा लिहून द्यायला तयार आहे, पण मी हे जर लिहून दिलं तर तुम्ही मला सोडाल ना? सोडणार. मग बाहेर जाऊन जर तोंड उघडलंस तर तुझी अख्खी फॅमिली खपली जाईल. तुम्ही सोडणार होते ना? मला तर ऐकून शॉक बसला रे. म्हणजे इतका चांगला माणूस, तुमची एवढी जुनी मैत्री, तुझ्या इतका विश्वासातला माणूस, आणि दुसरीकडे जॉब का शोधत असेल तो? आनंद जॉब शोधतोय? नाही ग, काहीतरी चुकीची बातमी मिळाली तुला काकू. आणि आनंद आपल्याकडचा जॉब सोडणार काही कारणच नाही. एक्झॅक्टली. म्हणजे तुला जे वाटतं ते मलाही वाटत होतं, पण मला ही बातमी कन्फर्म कळली. मी बोलतो त्याच्याशी. नाही, मी बोलले त्याच्याशी. त्यांनी तुला काही सांगितलं नाही? नाही, काहीच नाही बोलला. काय झालं, मला हे कन्फर्म न्यूज कळली आणि मी थोडी रेस्टलेस झाले, अस्वस्थ झाले, आणि म्हटलं त्याच्याबरोबर मीटिंग करावी आपण. काय झालं, मी त्याला बोलवून घेतलं म्हणजे मीटिंगसाठी, आणि मीच त्याला ऑफर केली की हे बघ, प्लीज मी तुला पैसे वाढवून देते हवं तर, पण आमच्या समरला सोडू नको. काकू, या सगळ्याची काय गरज होती? बरोबर आहे तुझं, म्हणजे खरंच गरज नव्हती असं आता मलाही वाटतंय. पण काय झालं, ते न्यूज आल्यावर तेव्हा जरा मी पॅनिक झाले की इतका तुझा विश्वासातला माणूस, इतका जवळचा मित्र, आणि तुला सोडून चाललाय. त्याला भेटल्यावर माझी शंका दूर झाली, म्हणजे डाऊट क्लिअर झाला. तो म्हणाला की काकू, तुम्ही काही टेन्शन घेऊच नका, मी समरला सोडून कुठेही जाणार नाही. मला खरंच हायसं वाटलं तेव्हा. खूप प्रेम आहे तुझ्यावर त्याचं, तुझ्याशी खूप लॉयल आहे तो. खरं तर एका दृष्टीने बरंच झालं, मला पण त्याची लॉयल्टी चेक करायची होती. पण आता नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अगदी घट्ट मैत्री आहे तुमची. म्हणजे हे पण मी तुला फक्त माहिती असावं म्हणून सांगितलं. काकू, मला माहिती आहे आनंद कसा आहे. तो असा आहे ना की ज्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, काहीही बोलू शकतो त्याच्याशी. तो जेवढं मला समजून घेऊ शकतो ना, तेवढं मला दुसरं कोणीच समजून घेऊ शकत नाही. जग इकडचं तिकडे झालं ना, तरी सुद्धा आनंद मला कधीच सोडणार नाही. नाही, रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. मी तुझ्या काळजीपोटी हे सगळं केलं, पण मी खरं सांगते, आय स्वेअर, माझा हेतू अगदी क्लिअर होता. ठीक आहे, तुझी शंका मिटली ना? 100%, अगदी 100%. जाऊ दे, तू आता काकू फार विचार करत बसू नकोस. आनंद काही बोलला ना तर मी सांगेन काकूचं माझं बोलणं झालं. ठीक आहे? हां, तेच. म्हणजे उगाच त्याचं मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला माझ्या बाबतीत, की काकूने अशी ऑफर का दिली आपल्याला. असं काही होणार नाही. ओके, मग ठीक आहे, येऊ. चल. आणि हो, आनंदला माझ्या वतीने सॉरी सांग. त्याचं माझ्या बाबतीत मिसअंडरस्टँडिंग नको. येतो.
मी फक्त आणि फक्त तुझ्या काळजीपोटी केलंय. बाय. आनंदाने तू तू काय हो? कोण होती ती माणसं? बरे आहात ना तुम्ही? काही झालं नाही ना तुला? तू इथे इथे बस. सावकाश. बस. तुला काही केलं नाही ना त्यांनी? हा लागलंय का? नाही. पाणी पाणी पाणी. हे मी ठीक आहे, फक्त श्वास गुदमरला. जॅकेट टाक. तुम्ही श्वास घ्या थोडा, शांत व्हा. हे 200% त्या काकूंचं आणि अंशुमनचंच काम आहे. कशा आहेत त्या? इतकी दुष्ट आणि विकृत माणसं कशी असू शकतात मला कळतच नाहीये. निकिता, नाही मला नाही वाटत त्यांचं हे काम आहे, कारण काकू किंवा अंशुमन तिथे नव्हते आणि त्यांचा काही उल्लेख सुद्धा नव्हता. नाही पण मलाही असं वाटतं, निकिताताई म्हणतात तसं अंशुमनची माणसं असं करू शकतात. श्वेताला सुद्धा गुंडांकरवीच घाबरवलं ना त्यांनी. नाही, पण यावेळी ते असं काही करतील असं नाही वाटत मला. आणि तसं त्यांनी केलं असेल तरी सिद्ध करायला आपल्याकडे पुरावा नाहीये. पण एक दुसरी सुद्धा शक्यता असू शकते. काय? आजकालच्या जवळच्या दिवसांमध्ये समरची कंपनी खूप लवकर ग्रो करते. त्यामुळे मार्केटमध्ये जेवढे त्याचे मित्र आहेत तसे शत्रू पण आहेत. म्हणजे खूप वेळा त्यांनी मला धमकीचे फोन सुद्धा केले होते. अति होतंय त्यांचं. तुला काही झालं असतं ना तो सोडलं नसतं मी त्यांना. मी त्यांना ऐक निकिता, नाही ठीक आहे, मी ओके आहे. मी ठीक आहे, एवढं काही झालं नाही. इट्स ओके. काळजी नको करू, रडू नकोस. शांत हो. तू काही खाल्लंय का? नाही. तुला काल देतील ते खायला. तू अगं हो. मी काय म्हणते, आपण जरा इथून निघूया का? मला ना हे काही सेफ नाही वाटत आहे इथलं. हो तू चहा घे, तुला बरं वाटेल. चल काही खाल्लं पण नाहीये. ठीक आहे. ते कशाला खायला देतील तुला? नाही द्या, ऑब्विसली की नाही. गुड जॉब शेळके. थँक्यू सर, थँक्यू. पण सर, ह्या राजीनाम्याचं आता करायचं काय हो? हा राजीनामा दादापर्यंत पोहोचला पाहिजे. बरं. हा, पण तो तू देऊ नकोस हा? काय सर? कारण तू माझ्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे हे सगळं मी केलंय असा संशय येऊ शकतो. पण सर, ऐका ना, या प्रकरणामध्ये जास्त माणसं इन्व्हॉल्व करणं म्हणजे रिस्क आहे हो. हो ना? हो. मग तुम्हाला जास्त अक्कल शिकू नको शेळके. सांगितलं तेवढंच कर. कोणी हे जाऊन डायरेक्टली दादाला देणार नाहीये. रिसेप्शनवर ठेव, ते दादापर्यंत पोहोचेल. बरोबर. बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो. हां, येतो. इडियट.